अबे आता बुढ़ा संतरे दिन काय मी आहे ना, देते ना, पाय ना. अरे नातू, अरे कुकडे रे? संत्रा पाहिजे होते म्हटलं 2-4. संत्र? हो. अरे घेऊन जा ना. पाहुणे आले का नाही, हा. त्याच्या आठीत न्याय लागते. बरं बरं. अरे संत्र्याचा आठी विषय आहे का? मला विचारायचं काम नाही, डायरेक्ट घेऊन जा लागत होते त्या. नाही, मॅटला विचारून घेतो हा, जरा. आता कुठे गेलता तर? आता काही नाही, शाळेतून आलो. शाळेवर काही काम धंदे करत जा ना. काय काम आहे आता आम्हाला ह्या वयात? या वयात? हा. अरे त्या एवढा होतो मी तर राजा, एक कट्टे इकून अशा 2 कट्टे, हाव काय? त्याच्यावर अजून 2. हो काय हो? अरे ते सोड, हा तू या वयाचा असताना तेव्हा शाळा गिळा काही होती नाही. हा. अरे बुडानं काढून दिला का पोरी पायी घराच्या बाहेर एकटा पठ्ठार म्हटलं, कबाळ कष्ट करून एवढं मोठं कमावलं. बापरे. हो. अरे त्या काळात खायचे वांदे होते म्हटलं. हो ना. हो. कसा जगलो असत मी, पण ऐटीपणा अजिबात केला नाही. तुला सांगतो मी, आजकालचे लेकरं तुमच्याकडून काही नाही होत. त्या टाइमात म्हटलं लय कष्ट केले म्या, एवढे कष्ट का आज कोणाचे कोण होत नाही. अरे एकायकून बैल, हा. एकायकून मी नागराले सुटले राहत जाव अरे आणि बापरे. जे वळत जात जाव बैलाच्या समोर मी म्हटलं असं. हा मांगणे येत जा, बैलाले मांग टाकत जाव. हो. बुढ़ा जास्त फेकून आला राजा. माझ्या ऐका लागते संत्रा तेवढं आता. तुला सांगतो, आजकाल नाही होत असे कष्ट कोणाचे कोण, आम्हीच कराव जुन्या माणसानं. बरं मी काय म्हणतो मग आता, हा. येतो ना, मी तोडतो ना मग संत्र. अरे थांब ना, बगीचा कुठं पाहून राहिला काय? अरे जराकभर बस ना, आता मला गमते. आणि तुला अजून सांगतो, हा. माय बी करून आलं बे बुडगा. का अप्पा, हो. तुमच्याची जमीन किती होती? अरे जमीन, हा. अरे 600 तिफना जमीन, एकटाच मी. सांग किती जमीन असन तवाची? 600 तिफना कायले म्हणते? अरे बापरे. आणि मा एवढं मन मोठं का ते 600 तिफना वाटून टाकली, फक्त 2 एकर ठेवलं. त्या म्हटलं मला काही गरज नाही एवढी, गरीबाचं भलं करा म्हटलं. बरोबर नाही का? हा बरोबर आहे. काय विचारतो? लहान बुडगं किर करू राहिलं बे सम्य के. हो ना राजा. अशी लाईन त्याच्यात बिलकुल एक सोय. हा. संत्रे घेतला ना आता. अरे थांब ना जरासा, घाई झाली काय तुम्हाला? कुठं जा लागते? अरे देतो ना संत्र. अरे जराकभर बसा, चांगलं रमते मग. आणि तुला सांगतो, हा. पेरणी होती, वावर किती लांब असत? किती? अरे 6 किलोमीटरचा वावर. बापरे. असा लावला निशाणा, बरोबर तिफन पकडली आणि असा तास काढला सरळ का डायरेक्ट तू दोरी लावून मोजून घे, सरळ तास निघाला होता 6 किलोमीटरवर. का अप्पा, हा. लोक तर भल्ली इज्जत करत असेल तुमची. अरे इज्जत, हा. आता तू सांग मला, 600 टिपना जमीन जर त्या वाटली असेल तर इज्जत कशी असेल त्याने? हा. अरे घरी जर कोणाच्या गेलो ना तर पांचाराच्या धाड्याने म्हटलं बापरे. खुर्ची ते बसाले आणि ते सोड जाताना असंही म्हणे खुर्ची सोबत घेऊन जा म्हणे. बापरे. लय लय इज्जत होती इज्जत मग. होती त्या काळात. हो ना. हा. आता तुला सांगतो मी, कोणीच बरोबरी करून नाही शकत नाही. हा. पण मी काय म्हणतो अप्पा, हा. बाकीच्या गोष्टी होत्या नंतर संत्र नेतो मी आता. अरे थांब ना जरा सांग. आणि अजून तर एक गोष्ट ऐकलीच नाही त्यामुळे. कोणती? अरे बंदा जिल्ह्याला माहित आहे, त्या काळात पेपर मध्ये आली होती. अरे बापरे. अरे भूतासोबत कुस्ती खेळलो होतो म्हटलं मी. तुला सांगू का तो विषय? हा सांगा. अरे भूत बसला झाडाखाली, हा. रातचा टाइम. हा. अरे मला आता बिडीचा शौक होता, त्याला म्हटलं आता तो बसला दिसला, मी म्हटलं भाऊ आहे का बिडी? हा. तो काय म्हणते मी कोण तुला माहिती आहे का, मला बिडी मागणार. म्हटलं कोणतं काय घेऊन दे ना, बिडी दे असन तर दे, एवढा काय उभारी बोल राहिला. तो म्हणे मी कोण आहे? म्हटलं तू कोण आहे? बोले म्हणे मी कोण आहे? म्हटलं तू कोणी असो? हा. डायरेक्ट सरका झाला अंगात, असा धरला पटकला त्याला खाली. तो म्हणे वाचवा रे न नाईवन बापावन धावा रे. म्हटलं माझ्यासोबत पंगा घेऊन राहिला का तू? अश्विन म्हटलं भूत. हा? अरे तिथंच पटकला. हा. त्याला म्हटलंय पा याच्या पुढे जर तू मला दिसला तू तर लक्षात ठेवतो म्हटलं, तंगडे तोडून टाका. अरे भूत थरावला म्हटलं आणि पयाला. हटो, काही फेकून आले का तुम्ही? ऐकून आलो तर काही फेकून आले. आता चुलीत गेले तुमचे संत्र, आम्हाला नाही पाहिजे. अरे संत्र घेऊन जा ना. काही फेकून आले. अरे घेऊन जा ना. चला रे. अरे बाबू, संत्र तर घेऊन जा रे. नातू काही काही फेकून फेकून आला हाव ना, घेऊन जा ना संत्र. कळला संत्र नाही पाहिजे आम्हाला. राजा. आम्ही